म्हणतो शिवराय हे आग्र्याहून सुटणे ही प्रचंड मोठी गोष्ट आहे. पुरंदरच्या तहानंतर स्वराज्यामध्ये फक्त 23 किल्ले शिल्लक होते. ही गोष्ट आहे 1666ची. 1666 साली शिवराय परत आले ज्यावेळेस 23 किल्ले आहेत. 1674 म्हणजे अवघ्या 8 वर्षामध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झालेला आहे. आणि जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळेस 360 किल्ले. आपण म्हणतो 6 वर्षात आपण काय करणार, 6 वर्षात 360 किल्ले होते. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच शिवरायांना आजही मानलं जातं, असं म्हणलंही जातं की शिवराय म्हणायचे की एक एक किल्ला असा बांधा की तो जिंकायला एक वर्ष लागलं पाहिजे. हे स्वराज्य जिंकायला 360 वर्ष लागतात. म्हणून ते असे अवघड किल्ले सगळे त्याची बांधणी अवघड किल्ले बांधलेले आहेत, त्यांनी दुरुस्त केलेले आहेत. शिवरायांना नौदलाचं जनक म्हटलं जातं. सिंधुदुर्ग सारखा बळकट किल्ला बांधलेला आहे जो अभेद्य होता. राजगड रायगडासारखे बळकट किल्ले बांधलेले आणि आजही त्या किल्ल्यांना थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छेन सगळ्यांना की किल्ल्याचं रक्षण खऱ्या अर्थाने सरकारने केलं पाहिजे. आजच्या काळामध्ये तरुण पिढी करतीये याचं खूप कौतुक वाटतं. अनेक साऱ्या स्वयंसेवी संघटना करते याचंही कौतुक वाटतं. परंतु हा जर इतिहास खऱ्या अर्थाने सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे जे घालत नाहीये सध्या.